नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओद्वारे आपण शरीर आणि मनासाठी ही अतिशय खास, मौल्यवान आणि अपवादात्मक फायदेशीर माहिती सविस्तरपणे समजावून घेणार आहोत। एका साध्या घरगुती उपायाप्रमाणे ती हलक्यात नाकारणं योग्य ठरणार नाहीये। ही गोष्ट तुम्ही दररोज ऐकत नाही, उलट ती आपल्या भारतीय आयुर्वेदिक संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेल्या एका अद्वितीय, शक्तिशाली, जुनी आणि काळाची चाचणी घेतलेल्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे। हे अद्वितीय ज्ञान आणि पद्धत अष्टांग हृदयम याच्यामध्ये तपशीलवार दिली जाते, जी आपल्या देशातील अत्यंत आदरणीय, प्रामाणिक आणि काळाची चाचणी घेतलेला आयुर्वेदिक ग्रंथ आहे। आयुर्वेदाच्या जगामध्ये हा सर्वात विश्वासार्ह, सर्वात मजबूत आणि काळाची चाचणी घेतलेला ग्रंथ मानला जातो। हा तोच अमर आणि अत्यंत आदरणीय आयुर्वेदिक ग्रंथ आहे, जो हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशातील महान तपस्वी, ऋषी, योगी आणि अनुभवी विद्वानांनी त्यांच्या आयुष्यभराच्या तपस्या, दीर्घ ध्यान, खोल अनुभव, निसर्गाचा बारकाईने अभ्यास आणि सतत प्रयोगांवर आधारित लिहिला होता। आजही जगभरातील विविध देशांमध्ये, संस्कृतीमध्ये आणि वैद्यकीय प्रणालींमध्ये या महान ग्रंथात लिहिलेली प्रत्येक ओळ, प्रत्येक सूत्र, प्रत्येक नियम आणि प्रत्येक उपाय पूर्ण विश्वासाने आणि आदराने स्वीकारला जात आहे। हे ज्ञान कालांतराने कमकुवत झालेलं नाही, तर ते अधिक मजबूत झालेलं आहे आणि त्याचे परिणाम हजारो वर्षांपूर्वी जितके शक्तिशाली होते तितकेच आजही आहेत। या आदरणीय आणि विश्वासार्ह ग्रंथातील एका छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या उतार्यावर आधारित आपण अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करत आहोत। जर कोणताही व्यक्ती, मग तो पुरुष असो वा महिला, तरुण असो वा वृद्ध, पूर्णपणे निरोगी असो वा आरोग्याच्या समस्येशी झुंजत असू द्यात, आठवड्यातून 2 दिवस सकाळी पोट पूर्णपणे रिकामं असताना आणि जेवण पूर्णपणे पचलेलं असताना योग्य आयुर्वेदिक पद्धती आणि नियमांचं पालन करून फक्त 1 किंवा जास्तीत जास्त 2 पाकळ्या लसूण खातो, तर शरीरात हळूहळू अनेक सकारात्मक बदल होऊ लागतात आणि केवळ शरीरच नाही तर मन देखील चांगल्या आरोग्याकडे वाटचाल करू लागतं। तथापि जर हाच लसूण दररोज योग्य माहितीशिवाय, शरीरामध्ये स्वरूप समजून न घेता आणि अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाशिवाय सेवन केला गेला किंवा आठवड्यातून 7 दिवस सतत सेवन केला गेला, तर फायदे देण्याऐवजी तो हळूहळू नुकसान करू लागतो। कधीकधी हे दुष्परिणाम इतके हळूहळू आणि कपटीपणे विकसित होतात की एखाद्या व्यक्तीला ते तिथेच आहेत हे देखील कळत नाही आणि ते महिने, कधीकधी वर्षानुवर्षे एका किंवा दुसऱ्या समस्येने ग्रस्त असतात, परंतु त्यांना खरं कारण समजत नाही। आजकाल इंटरनेट, यूट्यूब किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहणं आणि लगेच उपाय लागू करणं हे लोकांसाठी सामान्य झालं आहे। लसणाच्या फायद्यांचे वर्णन करणारा व्हिडिओ होताच बरेच लोक लगेच रिकाम्या पोटी कच्च्या लसणाची पाकळी चावणं किंवा कोमट पाण्याने गिळणं सुरू करतात। ते आठवड्यातून 7ही दिवस ही पद्धत चालू ठेवतात आणि ही सवय हळूहळू त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरत जाते। कारण कोणतंही औषध जर चुकीच्या वेळी, चुकीच्या डोसमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक स्वरूपाला अनुकूल नसेल, तर ते बरे होण्याऐवजी समस्या बनू शकते। म्हणूनच या संपूर्ण व्हिडिओचा मुख्य उद्देश आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये स्पष्ट करणं हा आहे की लसूण कधी खावा, किती प्रमाणामध्ये सेवन करावा, ते कोणासाठी फायदेशीर आहे आणि त्याचं सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळतील आणि कोणतेही दुष्परिणाम टाळता येतील। प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रकृती सारखी नसते। काहींची वात प्रकृती असते, काहींची पित्त प्रकृती असते आणि काहींची कफ प्रकृती असते। या 3 प्रकारच्या प्रकृतीनुसार लसूण सेवन करण्याचे नियम आणि पद्धती देखील बदलतात। म्हणूनच चुकीची पद्धत अवलंबल्याने फायद्यांऐवजी समस्या निर्माण होऊ शकतात। जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या पुरुषाला किंवा महिलेला बऱ्याच काळापासून अशक्तपणा जाणवत असेल किंवा कोणीतरी आतून ऊर्जेचा अभाव जाणवत असेल, ज्याची सहनशक्ती हळूहळू कमी होत असेल आणि जो सतत थकलेला जाणवत असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप खास आणि खूप उपयुक्त, अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्तातील चरबीचं प्रमाण जास्त वाढलं असेल, ज्याला आयुर्वेदाच्या भाषेमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या म्हणतात, किंवा त्याच्या हृदयाच्या नसांमध्ये अडथळा आला असेल, ज्याला सामान्य भाषेत धमन्यांमध्ये अडथळा म्हणतात, किंवा त्याला गुडघे सतत दुखत असतील, हातपाय जड होत असतील, त्याला शरीरामध्ये सुन्नपणा जाणवत असेल, पाठदुखी त्याला वारंवार त्रास देत असेल आणि कोणी दीर्घकाळापासून संधिवातासारख्या जुनाट आजाराने ग्रस्त असेल, तर हा व्हिडिओ अशा सर्व लोकांसाठी एक अमूल्य औषधासारखा खूप फायदेशीर ठरू शकतो। याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला अनेक वर्षापासून उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल आणि सतत औषधे घेतल्यानंतरही त्याला पूर्ण आराम मिळत नसेल, तर त्याच्यासाठी देखील हा उपाय खूप सोपा आणि प्रभावी ठरू शकतो।
म्हणूनच मी तुम्हाला आदराने आणि मनापासून एक छोटीशी विनंती करू इच्छिते की तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटच्या सेकंदापर्यंत काळजीपूर्वक पहा. कारण जर तुम्ही या विषयाशी संबंधित एकही महत्त्वाची माहिती चुकवली तर तुम्ही त्याचे पूर्ण फायदे गमावू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहूनही काही उपयुक्त आणि काही उपयुक्त ज्ञान मिळालं तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा. कारण तुमचा छोटासा लाईक आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा बनतो. आम्ही लाईक्समधून पैसे कमवत नाही, परंतु तुमचे लाईक आम्हाला नक्कीच नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा आणि भविष्यात आणखी चांगले व्हिडिओ तयार करण्याची ताकद देतात. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा आम्ही पुढील व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्ही कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ चुकवणार नाही. जर तुम्हाला या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असतील किंवा इतर कोणत्याही आरोग्य समस्येबद्दल काही चिंता असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा आणि तुमच्या समस्येचं योग्य निराकरण करण्याचा प्रयत्न करू. आता आपण सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहोत की कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या वेळी, कोणत्या योग्य प्रमाणामध्ये आणि कोणाकडून कोणत्या योग्य पद्धतीने, जेणेकरून शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळू शकतील. अनेक गंभीर, जुनाट आणि दीर्घकालीन आजार हे वातदोषाच्या वाढीमुळे होतात. जसं की सतत उच्च रक्तदाब, वारंवार पोटामध्ये पेटके येणं, हृदयाच्या प्रमुख धमन्यांमध्ये अडथळे येणं, सांध्यांमध्ये सतत वेदना आणि सूज येणं, गुडघ्यांमध्ये कडकपणा ज्यामुळे चालणं कठीण होतं, स्नायूंवर सतत ताण आणि वेदना, कमरेमध्ये जडपणा आणि सतत वेदना किंवा अशक्तपणा, थकवा आणि हातपायांमध्ये वारंवार सुन्नपणा ही सर्व लक्षणे दर्शवितात की वातदोष शरीरामध्ये लक्षणीयरित्या वाढला आहे आणि तो विविध अवयवांना हानी पोहोचवत आहे. अशा परिस्थितीत लसूण एक शक्तिशाली आणि खोलवर प्रभावी आयुर्वेदिक औषध म्हणून काम करतो. परंतु इतर कोणत्याही अन्नाप्रमाणे ते दररोज सेवन करू नये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणतंही औषध योग्य नियम, डोस आणि वेळेनुसार घेतल्यासच फायदे देतं. जेव्हा लसूण औषध म्हणून घेतलं जातं तेव्हा आदराने, समजूतदारपणाने आणि संयमाने योग्य आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करून आणि योग्य वेळी ते शरीराच्या आत खोलवर कार्य करते आणि खरे फायदे देते. तथापि जर एखादी व्यक्ती दररोज विश्रांतीशिवाय त्यांच्या शरीराचं स्वरूप समजून न घेता व कोणत्याही नियमांशिवाय सामान्य अन्न म्हणून ते घेत असते तर त्याची प्रभावीतता अनेकदा कमी होते आणि काही प्रकरणांमध्ये ते शरीराला हानी पोहोचवू शकतं. म्हणून लसूण कधी खावा हे योग्य मार्ग आणि केव्हा खावा हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमचं शरीर वातप्रधान असेल आणि वर नमूद केलेली कोणतीही लक्षणे तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्यांना बऱ्याच काळापासून त्रास देत असतील तर आयुर्वेदानुसार आठवड्यातून 2 ते 4 वेळा किंवा प्रत्येक दुसऱ्या दिवशी फक्त 1 किंवा जास्तीत जास्त 2 पाकळ्या लसूण खाणं चांगलं. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता आणि तुमचं पोट पूर्णपणे रिकामं असतं तेव्हा लसूणाची 1 ताजी पाकळी हळूहळू आणि पूर्णपणे चावा आणि नंतर 1 किंवा 2 घोट कोमट पाणी प्या. ही संपूर्ण प्रक्रिया खूप शांततेने, मंद गतीने आणि पूर्ण एकाग्रतेने करावी. ही प्रक्रिया अंदाजे 15 ते 20 मिनिटे टिकू शकते आणि त्याचे खरे फायदे या साधेपणामध्ये आहेत. जर तुम्ही ही संपूर्ण पद्धत नियमित, विश्वास आणि संयमाने पाळली तर शरीरातील वाढलेला वातदोष हळूहळू शांत होतो आणि शरीरातील कमकुवतपणा, जडपणा किंवा सततचा थकवा देखील कालांतराने कमी होऊ लागतो. शरीराची अंतर्गत शक्ती, ऊर्जा, रोगप्रतिकारशक्ती आणि चैतन्य हळूहळू वाढतं. विशेषतः जर तुम्हाला गुडघेदुखी, सतत सांधे, सूज, कडकपणा किंवा ताण आणि संधिवात यासारख्या पूर्वीपासून असलेल्या आजाराने ग्रासले असाल तर रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये शिजवलेल्या काही लसणाच्या पाकळ्या खाणं हे अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक आणि काळानुसार सिद्ध झालेला आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे. आयुर्वेदामध्ये ही पद्धत फार पूर्वीपासून खूप प्रभावी आणि विश्वासार्ह मानली जाते. हा उपाय करण्यासाठी प्रथम 1 ग्लास गाईचं शुद्ध दूध घ्यायचं आहे आणि ते मंद आचेवर हलक्या हाताने गरम करायचं आहे. दूध कोमट झाल्यावर 1 किंवा 2 ताज्या सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घाला आणि काही मिनिटे ते उकळू द्या, ज्यामुळे लसणाचा रस आणि औषधी गुणधर्म दुधामध्ये पूर्णपणे शोषले जातील. नंतर दूध हळूहळू शांत मनाने प्या, त्यावर ताण न देता. आयुर्वेदामध्ये हा उपाय अत्यंत फायदेशीर, खोलवर प्रभावी आणि अनेकदा शरीरासाठी रामबाण उपाय मानला जातो, विशेषतः सांधे, नसा आणि स्नायूंशी संबंधित समस्यांमध्ये. आता मी तुम्हाला आणखी एका अतिशय महत्त्वाच्या आणि खोलवर परिणाम करणाऱ्या आयुर्वेदिक उपायाबद्दल सांगणार आहे, जो दीर्घकाळ शरीरामध्ये जमा झालेले हानिकारक आणि विषारी पदार्थ हळूहळू काढून टाकण्यास मदत करतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील आम्ल घटक आवश्यकतेपेक्षा अनेक पटींनी वाढतात तेव्हा या आम्लता आपण म्हणतो.
हळूहळू याचा शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावरती नकारात्मक परिणाम होऊ लागतो. रक्तातील आम्लाचे प्रमाण वाढत राहिल्यास या स्थितीमुळे शरीरामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. हे वाईट कोलेस्ट्रॉल हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं, ज्यामुळे एक थर तयार होतो आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात. कालांतराने ही अडथळा इतकी तीव्र होऊ शकते की रक्तवाहिन्या अंशतः ब्लॉक होतात आणि कधीकधी जवळजवळ ब्लॉक होतात. जर हृदयामध्ये रक्त वाहून नेणाऱ्या मुख्य धमन्यांमध्ये हा अडथळा निर्माण झाला तर त्याचा हृदयावर थेट आणि गंभीर परिणाम होतो. हळूहळू ही समस्या हृदयाच्या ब्लॉकेजसारखी गंभीर स्थिती निर्माण करू शकते. जर हा ब्लॉकेज वेळेत नियंत्रित केला नाही किंवा कमी केला नाही तर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबासह अनेक जुनाट आणि गुंतागुंतीच्या हृदयाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या गंभीर आजारांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि एखाद्या व्यक्तीला आधीच या समस्या असल्यास त्या व्यवस्थापित करण्यासाठी आयुर्वेद एक अतिशय सुप्रसिद्ध, विश्वासार्ह आणि दीर्घकाळ वापरला जाणारा उपाय शिफारस करतो. अर्जुन झाडाची साल. अर्जुन झाडाची साल आयुर्वेदामध्ये हृदयाशी संबंधित आजारांशी एक महत्त्वाचा, फायदेशीर आणि खोलवर प्रभावी उपाय मानला जातो. ही साल कोणत्याही प्रतिष्ठित आयुर्वेदिक दुकानामध्ये, अनुभवी हकीमांच्या दुकानामध्ये किंवा जाणकार स्थानिक वनौषधी तज्ज्ञांकडे सहज उपलब्ध असते आणि त्याची किंमत अगदी परवडणारी असते. साधारणपणे त्याची किंमत प्रति किलोनुसार 20 ते 30 रुपये असते आणि इतक्या कमी किमतीमध्ये असा प्रभावी उपाय शोधणं हे खूपच उल्लेखनीय मानलं जातं. आता त्याच्या योग्य आणि सुरक्षित वापराबद्दल चर्चा करूया. सर्वात प्रथम एक ग्लासभर कोमट पाणी घ्या. पाणी खूप गरम किंवा खूप थंड नसून मध्यम तापमानाचं असावं याची खात्री करा. या पाण्यामध्ये अर्धा चमचा वाळलेल्या अर्जुन झाडाची साल टाका. पुढे 1 किंवा 2 ताज्या लसूण पाकळ्या घ्या आणि त्या पूर्णपणे चावा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचं सेवन करा. त्यानंतर लगेच अर्जुन झाडाची साल ज्या पाण्यामध्ये भिजवली होती ते पाणी प्या. पूर्ण शांततेने आणि एकाग्रतेने लहान घोट घेत घेत. तथापि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हा उपाय दररोज वापरू नये. आयुर्वेद कोणत्याही औषधाचा सतत आणि ब्रेकशिवाय योग्य वापर नाकारतो. हा उपाय आठवड्यातून फक्त 3 किंवा जास्तीत जास्त 4 वेळा करावा. प्रत्येकामध्ये 1 दिवसाचं अंतर ठेवावं. उदाहरणार्थ, जर तुम्ही ही प्रक्रिया सोमवारी सकाळी केली तर मंगळवारी ती वगळा आणि बुधवारी सकाळी ती पुन्हा करा. त्यानंतर गुरुवारी वगळा आणि शुक्रवारी सकाळी ती पुन्हा करा. अशा प्रकारे आयुर्वेदानुसार हा उपाय दर दुसऱ्या दिवशी फक्त रिकाम्या पोटी वापरणं खूप सुरक्षित आणि अत्यंत फायदेशीर मानलं जातं. हा उपाय केवळ हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतोच असं नाही, तर हृदयाच्या रक्तवाहिन्या हळूवारपणे स्वच्छ करण्यास देखील मदत करतो, ज्यामुळे रक्त कोणत्याही अडथळ्याशिवाय हृदयामध्ये सहज आणि जलद वाहू शकतं. तुमची इच्छा असल्यास तुम्ही या उपायानंतर सुमारे 1 तासाने ताज्या दुधीचा रस देखील पिऊ शकता, कारण दुधीचा रस हृदयाची शांतता, उष्णता शांत करण्यास मदत करतो आणि शरीराला थंड करण्यास सुद्धा मदत करतो. परंतु हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की दुधीचा रस कधीही कडू नसावा. त्याची चव सौम्य, गोड किंवा अगदी तटस्थ असावी. थोडासा कारल्याचा रस देखील उलट परिणाम करू शकतो आणि शरीरासाठी हानिकारक असू शकतो. ही संपूर्ण आयुर्वेदिक पद्धत हळूहळू खराब कोलेस्ट्रॉल विरघळण्यास आणि रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारे चरबीचे साठे काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तप्रवाह नैसर्गिक, जलद आणि सुरळीत होतो. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि नियमितपणे पाळली तर गंभीर हृदयरोगाचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो आणि हृदय पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय, मजबूत आणि चांगलं कार्य करू शकतं. आता लसणाच्या काही इतर अत्यंत महत्त्वाच्या आणि आश्चर्यकारक गुणधर्मांवरती लक्ष केंद्रित करूया. जेव्हा एखादी व्यक्ती आठवड्यातून 3 ते 4 वेळा दर दिवशी किंवा रिकाम्या पोटी लसणाच्या 1 किंवा 2 पाकळ्या हळूहळू चघळते, ही प्रक्रिया शरीरातील रक्ताभिसरण जलद, अधिक संतुलित आणि अधिक प्रभावी बनवते. जेव्हा पुरेसं रक्त शरीराच्या प्रत्येक भागामध्ये पोहोचतं, मोठे किंवा लहान, तेव्हा शरीराच्या प्रत्येक भाग त्याच्या पूर्ण शक्तीने, क्षमतेने आणि ऊर्जेने कार्य करू लागतो. म्हणूनच शरीरातील जवळजवळ 99% रोग हळूहळू कमकुवत होतात आणि कालांतराने नाहीसे होतात, ज्यामुळे शरीर पूर्वीपेक्षा निरोगी आणि मजबूत राहतं. लसणाचा आणखी एक सुप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे ते रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यास सुद्धा मदत करतं, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. शिवाय लसणामध्ये शरीराचे अनेक प्रकारच्या विषाणू, बॅक्टेरिया आणि बुरशीपासून संरक्षण करण्याची उल्लेखनीय क्षमता आहे. म्हणूनच ते एक नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून देखील ओळखलं जातं. जर तुम्हाला दात, खाज सुटणे, खरूज होणे किंवा मग त्वचेची इतर कोणतीही समस्या दीर्घकाळापासून असेल तर एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणजे 1 चमचा ताज्या कारल्याचा रस घ्या आणि त्यात 1 चमचा ताज्या लसूण पेस्टचा
रस मिळवा। हे मिश्रण दिवसातून 1 किंवा 2दा प्रभावित भागामध्ये हलक्या हाताने लावा आणि ते कोरडं होऊ द्या। जर ही प्रक्रिया 3 ते 4 आठवडे सतत केली तर दात, खाज सुटणं, खाज येणं यासारख्या जुन्या समस्या देखील पूर्णपणे दूर होऊ शकतात। आता आजच्या तरुण पिढीकडे थोडं लक्ष देणं महत्त्वाचं आहे, विशेषतः ज्या तरुणांचं जीवन तरुणपणातच वाईट सवयी, ताणतणाव, चिंता, असंतुलित जीवनशैली आणि मानसिक दबावामुळे अशक्तपणा, थकवा, चिडचिडेपणा, आत्मविश्वासाचा अभाव आणि एकाग्रतेचा अभाव यासारख्या समस्यांनी ग्रस्त आहे। अशा तरुणांसाठी लसणावर आधारित एक शक्तिशाली आणि अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो। अशा तरुणांसाठी सकाळी लवकर उठून जेव्हा त्यांचं पोट पूर्णपणे रिकामं असतं 1 किंवा 2 ताज्या लसणाच्या पाकळ्या घ्या आणि त्या एका गुळगुळीत पेस्टमध्ये ठेचून घ्या। आता या पेस्टमध्ये 1 चमचा शुद्ध स्थानिक मध आणि 1 चमचा ताज्या गुळाचा रस घाला। जर ताज्या गुळाचा रस उपलब्ध नसेल तर अर्धा चमचा बारीक गुळाची पावडर देखील तुम्ही वापरू शकता। हे मिश्रण पूर्णपणे मिसळा आणि हळूहळू चाटून घ्या। त्यानंतर थोडं कोमट पाणी घ्या। हा उपाय अंतर्गत कमकुवतपणा कमी करण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि चिडचिडेपणा शांत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो। तथापि हा उपाय दररोज घेऊ नये। उदाहरणार्थ, जर तुम्ही तो रविवारी सकाळी घेतला असेल तर सोमवारी तो वगळा आणि मंगळवारी सकाळी पुन्हा घ्या। त्यानंतर बुधवारी थांबा आणि गुरुवारी सकाळी पुन्हा घ्या। प्रत्येक पर्यायी दिवशी तो घेतल्याने हा उपाय अधिक प्रभावी आहे आणि दीर्घकालीन थकवा, मानसिक ताण आणि अशक्तपणा, आत्मविश्वासाचा अभाव लक्षणीयरित्या कमी करण्यास मदत करतो। हा उपाय विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर मानला जातो ज्यांना दीर्घकालीन मानसिक थकवा, आत्मविश्वासाचा अभाव आणि किंवा मग ऊर्जेच्या कमतरतेमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये उत्साह आणि सकारात्मकता जाणवू शकली नाही। जर तुम्ही काही आठवड्यांपासून पूर्ण प्रामाणिकपणा, विश्वास आणि संयमाने ही पद्धत अवलंबली तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये आणि विचारांमध्ये नक्कीच सकारात्मक, आनंददायी आणि सकारात्मक बदल दिसून येतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।